म्हणजे तूच मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर नुकतंच पॅरिस ऑलिम्पिक संपलंय। ऑलिम्पिकसाठी आलेले सगळे खेळाडू परत गेलेत। ज्यांनी या स्पर्धांमध्ये मेडल्स मिळवले त्यांचे आपापल्या देशांमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय आणि ज्यांना मेडल्स नाही मिळालेत ते पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मेडल्स मिळवण्याच्या जिद्दीने परत गेलेत आणि पॅरिशियन्स लोकांचं आयुष्य जे आहे ते हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। ऑलिम्पिक संपल्यानंतर जो मेडल्सचा तक्ता आला त्याच्यावरून अनेक चर्चा झाल्या। कोणाला किती मेडल्स मिळाले, कोणता देश आघाडीवर होता, कोणत्या देशाला काहीच नाही मिळालं, तर या सगळ्या चर्चा होत्या आणि त्यातही पॅरिस ऑलिम्पिक कसं झालं याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा झाल्या। कारण ऑलिम्पिकच्या इतिहासातलं ग्रीनेस्ट ऑलिम्पिक असं या ऑलिम्पिकला म्हटलं जातं आणि अनेक अडचणी, अनेक टीका सहन करत त्याच्यावर मात करत फ्रेंच प्रशासनानं हे ग्रीनेस्ट ऑलिम्पिक पूर्ण केलेलं आहे। त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। ते किती सक्सेस झालं किती नाही झालं हा माझा विषय नाही आहे, त्यामुळे आपण त्यावर नको बोलूयात। पण आपल्याला हळूहळू कळेलच की पॅरिसचं ग्रीनेस्ट ऑलिम्पिक किती सक्सेसफुल झालं। पण या सगळ्यामध्ये मेडल जिंकल्यापासून म्हणजे मेडल मिळाल्याचा जो उत्साह होता, जो आनंद होता, त्याचा सेलिब्रेशन पासून ते मेडल न मिळताच निवृत्त झालेल्या इमोशन्स पर्यंत अनेक वेगवेगळ्या इमोशन्स या ऑलिम्पिकमध्ये बघायला मिळाल्या आणि स्पर्धा किंवा मेडल्स याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टींसाठी हे ऑलिम्पिक जे आहे ते अनेकांच्या लक्षात राहणार आहे। जे ऑलिम्पिकला इथे आले होते त्यांच्या तर अनेक आठवणी असणारच आहेत, पण तुम्ही जर हे ऑलिम्पिक फॉलो केलं असेल तर मी आता ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हालाही माहीत असतीलच, पण जर नसतील माहीत तर माझ्यासाठीच्या या ऑलिम्पिकच्या गोष्टी आहेत ज्या मला नेहमी लक्षात राहणार आहेत आणि आय एम शुअर त्यात तुम्हालाही आवडतील। तर या सगळ्या गोष्टी आहेत जे पॅरिस ऑलिम्पिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी येणार आहेत मेडल्स आणि स्पर्धांच्याही आधी। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती नेदरलँडच्या एका स्विमरची, व्हॅन रोवेनदाद। कदाचित माझं प्रोनाउन्सिएशन चुकत असेल तर मी नाव इथे लिहिते। तर ही जी नेदरलँडची स्विमर होती तिने 10,000 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आणि तिची गोष्ट अशी आहे की जेव्हा तिची स्पर्धा संपली आणि ती पाण्यातून बाहेर आली आणि तिला कळलं की तिला गोल्ड मेडल मिळालंय तर ती सतत तिच्या हाताच्या इथे दाखवून रडत होती। तिला तिच्या भावना खूप अनावर झाल्या होत्या। तर ती इथे जे होतं इथे तिच्या पेट डॉगचं एक टॅटू तिने काढलेला होता त्याच्या पॉचा आणि तो दाखवून ती सारखी रडत होती आणि तिचा इंटरव्ह्यू घेणारी जी रिपोर्टर होती तीही नंतर खूप इमोशनल झाली होती। तर त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की जी व्हॅन आहे तिचा एक पेट डॉग होता रिओ नावाचा। तर मे मध्ये त्या पेट डॉगचा मृत्यू झाला, त्याच्या एका सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आले आणि त्याची डेथ झाली। पण त्यानंतर व्हॅन ही कम्प्लिटली म्हणजे ती खूप स्ट्रेसमध्ये गेली, डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने स्विमिंग बंद केलं। ऑलिम्पिकमध्ये न जाण्याचा तिने निर्णय घेतला। पण त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला समजावलं की तू रिओसाठी हे कॉम्पिटिशन कर आणि त्याच्यासाठी मेडल जिंक आणि त्यानंतर तिने पुन्हा प्रॅक्टिस सुरू केली आणि पुन्हा ती ऑलिम्पिकमध्ये यायला तयार झाली। ऑलिम्पिकमध्ये आली, स्पर्धा केली, जिंकली आणि गोल्ड मेडल मिळालं। तिने जे मेडल मिळवलेलं होतं तर ते तिने त्याला डेडिकेट केलं तिच्या पेट डॉगला। आणि रिओचं जे ऑलिम्पिक झालं होतं तर त्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि त्यानंतर तिने हा पेट डॉग घेतलेला होता आणि त्यामुळे त्याच्या आठवणीत तिने त्याचं नाव रिओ ठेवलेलं होतं। पण पॅरिस ऑलिम्पिकच्या आधीच त्याची डेथ झाल्यामुळे ती खचून गेली होती आणि म्हणून तिने हे मेडल जे आहे ते तिच्या पेट डॉगला डेडिकेट केलं आणि त्याच्यामुळे आज मी इथे आहे असं म्हणत ती खूप इमोशनल झाली होती। तर पुढची गोष्ट आहे मनीझा तलाश या अफगाण ब्रेक डान्सरची। तर ही अफगाण ब्रेक डान्सर जी आहे ती तिच्या जेव्हा कॉम्पिटिशनच्या वेळेला आली अरेनामध्ये त्यावेळेला ती तिच्या युनिफॉर्मवर फ्री अफगाण वुमन असं तिने लिहून आणलं होतं आणि जे की अलाउड नाही आहे, तुम्ही असं काहीही लिहून तुम्ही स्पर्धेला उतरू शकत नाही। तर ते तिने लिहून आणलं होतं त्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं। पण ते डिस्क्वालिफिकेशन झाल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि त्याचं रिझन हे होतं त्याच्या मागे तिचं म्हणणं असं होतं की तालिबानने जेव्हा अफगाणिस्तान कॅप्चर केलं
त्यानंतर तिला तिथून अफगाणिस्तानातून पळून जावं लागलं होतं आणि आत्ता तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तान महिलांची जी परिस्थिती आहे, जे त्यांचं आयुष्य आहे, त्या हलाखीचं आयुष्य जगतायत, त्यांना कुठलंही स्वातंत्र्य नाही आहे. त्या महिलांना प्लीज तुम्ही हेल्प करा आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून द्या, अशी तिची मागणी होती. तर ती जेव्हा बोलत होती तेव्हा ती असं सांगत होती की या स्पर्धेत जिंकणं हा माझा हेतू नव्हता किंवा हे माझं ध्येय नव्हतं, तर मला माझा एक मेसेज जगापर्यंत पोहोचवायचा होता आणि त्यासाठी मला ऑलिम्पिकसारखं व्यासपीठ मिळालं. त्यामुळे मला जरीही डिस्क्वालिफाय करण्यात आलं असेल तरीही मला माझा मेसेज मी जगापर्यंत पोहोचवला याचा आनंद आहे. तर ब्रेक डान्सरशीच निगडीत पुढची गोष्ट आहे. तर नेदरलँडची एक ब्रेक डान्सर होती आणि ज्या वेळेला ती कॉम्पिटिशन जिंकली, तिला मेडल मिळालं, त्यावेळेला नेदरलँड्सच्या ऐवजी त्या सगळ्या स्टेडियममध्ये इंडियाचा जयघोष सुरू होता, इंडियाच्या नावाचा जयघोष सुरू होता. आणि पण इंडियाने तर तिथे कोणीही ब्रेक डान्सर कॅटेगरीमध्ये कोणीही आपलं पाठवलेलं नव्हतं, त्यामुळे इंडियाचा जयघोष तिथे का सुरू होता, तर त्याच्यामागचं कारण असं की जी नेदरलँडची जी ब्रेक डान्सर होती तिचं नाव इंडिया होतं आणि ती 18 वर्षाची ब्रेक डान्सर होती जिला मेडल मिळालं होतं. आणि मेडल मिळाल्यानंतर तिथे नेदरलँड्सचे सगळे चाहते, क्रीडाप्रेमी, तिचे सगळे फॉलोअर्स या सगळ्यांनी इंडियाच्या नावाचा जयघोष तिथे केला होता. आणि अशा प्रकारे आपण कोणीही ब्रेक डान्सर तिथे पाठवलेला नसतानाही त्या ब्रेक डान्सरच्या स्टेडियममध्ये इंडियाच्या नावाचा जयघोष झाला होता. पॅरिसपासून जवळपास 250 किलोमीटरवर असलेल्या शत्रो या शहरात शूटिंग कॉम्पिटिशन सुरू होती. एक स्पर्धक आपली सगळे स्पर्धक आपली स्पर्धा खेळत होते आणि एक ग्रीसचा स्पर्धक आला, जो की जर त्याला बाहेर कोणी बघितलं असतं तर त्यांना कळलंही नसतं की ओके हा ऑलिम्पिकचा स्पर्धक आहे. तर तो आला, एक नॉर्मल आपला साधासा टी शर्ट घातलेला, कोणत्याही शूटिंगसाठीचं कुठलाही स्पेशल गॉगल नाही, एअर इक्विपमेंट्स नाही, काहीही नाही. आणि त्याने आपली स्पर्धा खेळली आणि सिल्वर मेडल मिळालं. तर त्यानंतर तो सोशल मीडिया सेन्सेशन झाला, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर हा होता युसुफ डेकेक नावाचा शूटर. तर त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जेव्हा मेडल सेरेमनीनंतर जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू झाला, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने असं म्हटलं की त्याने त्याच्या बायकोला उद्देशून असं म्हटलं की जर तू हा व्हिडिओ बघत असशील, जर तू ही स्पर्धा बघितली असशील तर प्लीज मला माझा कुत्रा परत दे, मला तो हवा आहे. तर ह्याच्या मागची गोष्ट अशी आहे की ॲक्च्युली हे त्याचं खूप पर्सनल गोष्ट होती, पण त्याने ती TV वर त्याच्या बायकोला एक मेसेज दिला होता, त्यामुळे मी सांगते. तर त्याचा आणि त्याच्या बायकोचा डिवोर्स झाल्यानंतर त्याच्या मुली आणि तो असे ते राहतात. तर त्याचा जो कुत्रा आहे तो त्याची बायको तिच्यासोबत घेऊन गेलेली आहे आणि त्याला तो हवाय तो ती देत नाहीये. आणि त्यामुळे त्याने मेडल जिंकल्यानंतर TV च्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने तिला असं मेसेज दिला की तू हा इंटरव्ह्यू बघत असशील तर प्लीज मला माझा कुत्रा परत दे, मला तो हवाय. आणि आय गेस हे खूपच क्यूट आणि इमोशनल मुवमेंट होती की अशा प्रकारचा 2 सिल्वर मेडल मिळवणारा जो खेळाडू आहे तो अशा प्रकारे TV वरून आपल्या बायकोला काहीतरी डिमांड करतोय. आणि आय होप की त्याला त्याचा कुत्रा परत मिळेल. तर पुढची गोष्ट आणखी इंटरेस्टिंग आहे. तर आपल्याला माहिती आहे की पॅरिस हे सिटी ऑफ लव्ह आहे, प्रेमाचं शहर म्हणून त्याची जगभर ओळख आहे. तर आपली हीच ओळख कायम ठेवत पॅरिसमध्ये आणखी एक रेकॉर्ड ब्रेक झाले, ते म्हणजे मॅरेज प्रपोजलचं. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिकच्या इतिहासातली सगळ्यात जास्त मॅरेज प्रपोजल्स घडली आहेत असं एका रिपोर्ट्समध्ये मी वाचलंय. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली. आणि पॅरिसमध्ये ज्या ठिकाणी काही व्हेन्यूज होते, काही स्पर्धांच्या ठिकाणी किंवा जे काही आयकॉनिक प्लेसेस आहेत पॅरिसमधल्या, तिथे हे सगळे मॅरेज प्रपोजल्स घडलेत.
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जी आपल्या सगळ्याच भारतीयांसाठी खरं तर हार्ट ब्रेकिंग होती, ती म्हणजे विनेश फोगाटला मिळता मिळता हुकलेलं मेडल. तर तिने ॲक्च्युली त्यानंतर निवृत्तीच घोषित केली, पण ती जी सकाळ होती, इतक्या अपेक्षा होत्या सगळ्यांच्या आणि आज आपल्याला गोल्ड मेडल पक्का आहे असं अशा उत्साहात सगळे भारतीय होते, इथले भारतीय पत्रकार होते. अशाच प्रकारे सगळ्यांनी सकाळचं रिपोर्टिंग सुरू केलेलं होतं आणि अचानक एक बातमी आली की विनेश फोगाट डिस्क्वालिफाय झाली आहे आणि खूप धक्कादायक होती खरं तर. आणि त्यानंतर सगळे खूप होप्स लावून होते की किमान कॅसमध्ये जाऊन तरीही तिला न्याय मिळेल, पण तसं झालं नाही. आणि अनफॉर्च्युनेटली विनेश बरोबरच आपल्या सगळ्यांनाही निराशा पत्करावी लागली आणि आपलं एक खूप महत्त्वाचं मेडल होतं विनेशसाठीही, सगळ्या भारतीयांसाठीही, पण अनफॉर्च्युनेटली ते आपल्याला मिळालं नाही. त्यामुळे सगळ्या भारतीयांसाठी ही गोष्ट तर पॅरिस ऑलिम्पिकची कधीच कोणी विसरू शकणार नाही की विनेश फोगाटला आपल्याला मेडल मिळता मिळता राहिलं आणि तिला निवृत्ती तिने घोषित केली आणि यानंतर ती कोणतेही ऑलिम्पिक खेळणार नाही. सो हे खरंच हार्ट ब्रेकिंग होतं आणि अनफॉर्च्युनेटली या हार्ट ब्रेकिंग गोष्टीसाठीही पॅरिस ऑलिम्पिक आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ऑलिम्पिक संपलं आहे, पण अजूनही सगळ्या गोष्टी संपलेल्या नाही आहेत. अजून पॅरालिम्पिक शिल्लक आहे आणि पॅरालिम्पिकमध्ये ऑलिम्पिकसारख्याच खूप इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. सो आपण भेटत राहूया पॅरालिम्पिकच्या व्हिडिओजमधून. बाय बाय.